नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आयुष्य आणि तुम्ही पाहू शकता ही माझी मंडळी आहे. आणि आज आम्ही जाणार होतो जुना बाजार. त्यासाठी सगळ्यात पहिले गेलो आम्ही मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनहून भराभर तिकीट घेतले. मग मस्त पाहतो व्ह्यू. हा बघा कसा माकडासारखा बघते. बाकी सगळे जणांचं काहीतरी इकडं मस्त गोष्टी चालू होत्या आणि हा एकटाच पाहत होता. त्याच्यानंतर म्हणलं पाणी पिऊ, पण हे काही समजत नव्हते पाणी कसं प्यायचं. म्हणलं जाऊ दे आपलंच बरं आहे, म्हणलं डायरेक्ट तोंड लावून पितो. मग पोचलो तिथं तर काहीच तिथं एवढं खतरनाक होतं की सगळं पाहू शकता तुम्ही. एकदम तुम्हाला भंगार वाटेल पण भंगार नाही आहे. या सगळ्या वस्तूसुद्धा लोक विकत घेतात. हे बघा, आम्हाला नोकियाचा फोन भेटला होता. प्राईम टाईम होता एक वेळेस या फोनचा. त्यानंतर भाऊला भेटला आमच्या बिलकुल कॅमेरा. पेटीएम बी करू शकता तुम्ही इथं, डायरेक्ट पेटीएमच्या मशिना बी आहे. हे बघा सगळं बोर्ड, तुमच्या घरातले जुने बोर्ड वगैरे सगळं पाहिजे असेल तेही भेटतील इथं. मस्त वस्तू होत्या. इथं कोंबड्या होत्या काही विकायला, पण हे कोणती कोंबडी होती मलाच नाही समजलं. मस्त इथं बदक होते. हे पाहू शकता घरातल्या जुन्या वस्तू एकदम सगळं काही भेटते तुम्हाला इथं. पाहिजे असतील तर इथे येऊ शकतं. मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल कसं यायचं, काय यायचं आणि कितीमध्ये काय घ्यायचं. बस यासाठी एवढंच होतं. आम्ही मस्त तिथून निघालो. निघाल्यानंतर आली आपली मेट्रो. मेट्रो आली की मस्त आम्ही इथं ठरवलं चला बसू म्हणलं. बसलो मेट्रोत आणि निघालो. भाऊनं तिकीट फेकून दिलं. अरे पैसे वाया गेले, काहीच नाही घेतलं म्हणे आपण. मग काय जात होतं तर ही आलिया भट्ट असं वाटत होतं किरण भाऊला की ह्याच्याकडेच पाहत होती म्हणणे. बस एवढंच.